90चा काळ. गावातली काही सिनियर पोरं तेव्हा तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजात जायची आणि तिथल्या बऱ्याच मॉडर्न गोष्टींचं आम्हाला गावात येऊन कौतुक सांगायची. तो असा काळ होता की साधी कुठल्या पोरीनं जीन्स पॅन्ट घातली की अख्खं कॉलेज तिच्याकडे हिरोईनीसारखं बघत बसायचं. त्या काही तालुक्यात एक फेमस पिक्चरचं थिएटर होतं. आता ते बंद पडलंय, पण जेव्हा चालू होतं तेव्हा दिवसातून एकूण 4 शोज त्याला लागायचे. सकाळी 9 वाजता, दुपारी 12, 3 आणि रात्री 9 वाजता. दरम्यान सकाळी 9 वाजता जो मॉर्निंग शो लागायचा तेव्हा हमखास शीला की जवानी, कातिल हसीना, भाभी की प्यास, जिस्म की तडप असे विचित्र नावाचे अश्लील सिनेमे लागायचे. अगदी आत्ताच्या अल्ट बालाजी, उल्लू ॲपवरच्या वेबसिरीजना लाजवतील असे तशा सिनेमांच्या खास हिरोईन असायच्या. सिल्क स्मिता, शकीला, बाबिलोना अशी त्यांची नावं. तीही साऊथच्या. खरं तर त्यांचे पिक्चरसुद्धा मूळ साऊथ भाषेतलेच असायचे, पण हिंदी डब करून सकाळच्या मॉर्निंग शोला लावले जायचे आणि कॉलेजची पोरं तशा शोजना तुफान गर्दी करायची. त्या अडल्ट फिल्मचं मार्केट तेव्हापासून आज तागायत जरा बी हललं नाही आणि त्याचं एक मुख्य कारण म्हणजे सिल्क स्मिता नावाची अत्यंत हॉट अशी अभिनेत्री जिनं कधी काळी संबंध तेलुगू फिल्म इंडस्ट्रीवर राज केला, पण एके दिवशी अचानक टेन्शनमध्ये येऊन स्वतःला संपवलं. पण तिची लोकप्रियता गुंजभरबी कमी झाली नाही. म्हणूनच की काय तिच्या आयुष्यावर एकता कपूरनं द डर्टी पिक्चर नावाचा सुपरहिट सिनेमा काढला आणि त्यात सिल्क स्मिताची भूमिका करणाऱ्या विद्या बालननं अख्खं पब्लिक उल्लाला उल्लाला गाण्यावर नाचवलं. अगदी विद्याच्या भाषेत सांगायचं झालंच तर बाकी काही असो, पण सिल्क स्मितानं लोकांच्या आयुष्यात 3 गोष्टी परफेक्ट भरल्या: एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आजचा व्हिडिओ त्याच सिल्क स्मिताच्या नावावर. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे सिल्क स्मिताचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्र प्रदेशच्या एलरू गावात झाला. तिचं खरं नाव विजयालक्ष्मी वदलापती. तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या कुटुंबाची अवस्था फार वाईट होती. त्यामुळे अगदी लहानपणापासून सिल्क स्मिताला खाणं पिणं, शिक्षण, आवड निवड सगळ्याच बाबतीत तडजोड करावी लागली. पैशांअभावी स्मिताला तिचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही आणि गंमत म्हणजे वर्गातली सर्वात हुशार विद्यार्थिनी असून सुद्धा 4थीतनं तिला तिच्या घरच्यांनी शाळा सोडायला लावली. दरम्यान पुढं सिल्क तिच्या घरच्यांना कामात मदत करू लागली. अगदी मजुरीनं शेतातली कामंही करू लागली, पण तरीही पैशांची तंगी, गरिबी, पोटापाण्याचे प्रश्न त्यातून सुटले नाही. पुढं 11 वर्षाच्या आडनिड्या वयात सिल्क स्मिताचं तिच्या आईवडिलांनी लग्न लावून दिलं. ते सुद्धा तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या माणसाची. तिची इच्छा नसताना. पण लग्नानंतर तुझं आयुष्य फार सुंदर असणार आहे अशी भाबडी आशा तिच्या आईनं तिला दाखवली होती. पण जेव्हा सिल्क सासरी गेली तेव्हा दुसऱ्याच महिन्यात तिचा भ्रमनिरास झाला. तिचा नवरा अट्टल बेवडा माणूस. तो या ना त्या कारणावरून तिला सतत मारहाण करायचा. बरं, नवरा तसा तो तसा, सासूबी खाष्ट. तिला एक घास नरड्याखाली सुखाने घेऊ द्यायची नाही. सारखी नुसती हाताळासारखी तिच्या मानगुटीवर बसायची. कोवळ्या वयाच्या सिल्कच्या मनात आपण आगीतून उठलो आणि फुपाट्यात पडलो अशी भावना होती. दरम्यान वय कमी असलं तरी परिस्थितीच्या शाळेनं तिला फार कमी वयात प्रौढपण दिलं होतं. ती कमालीची समजूतदार होती. तिला माहीत होतं आता आपण माहेरी जाऊन ही उपयोग नाही. आता आपल्या आईवडिलांनी आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. आता जे काय ते इथंच सासरी. त्रास सहन करण्या वाचून पर्याय नव्हता. ती एकटी असली की खूप रडून घ्यायची. आयुष्यानं केलेली तिची गंमत तिला सहन व्हायची नाही. पण त्यातही ती आशादायी होती. कधी ना कधी आपली परिस्थिती सुधारेल असं तिला वाटत राहायचं. ती त्याचीच वाट पाहत होती. पण बराच काळ जाऊनही परिस्थिती जैसे थेच राहिली. पुढे एके दिवशी गोष्ट सहन करण्यापलीकडे गेली आणि तिनं सासरच्या जाचाला कंटाळून तिथून निघून जाण्याचा निर्णय मनाशी पक्का केला. पुढे एके दिवशी तिने आपलं सासर सोडलं आणि एका अज्ञात स्थळी राहू लागली. नंतर असं सांगितलं जातं की तिला एका अभिनेत्रीच्या घरी घरकाम करण्याची संधी मिळाली. ती तिथं खूप मन लावून काम करायची. मनातल्या मनात म्हणायची मी सुद्धा एक दिवस अभिनेत्री होणार. पण तिची मालकीण खूप गर्विष्ठ होती. ती इतरांना सतत पाण्यात पाहायची, टोचून बोलायची. सिल्क बाबतीतही तिनं तेच केलं. पण सिल्ककडे तिचा ऐकून घेण्या वाचून पर्याय नव्हता. पण एके दिवशी ती घटना घडली आणि सिल्कचं आयुष्यच बदलून गेलं. एके दिवशी सिनेमाबद्दल चर्चा करण्यासाठी एक मोठा डायरेक्टर त्या अभिनेत्रीच्या घरी आला होता, त्याची अलिशान गाडी घेऊन. दरम्यान बाहेरून आलेल्या सिल्कनं ती गाडी पाहिली आणि एकटक त्या गाडीकडे पाहत बसली. नेमकं तेवढ्यात तिथं सिल्कची मालकीण आली आणि तिला म्हणाली, आता काय तू त्या गाडीत बसायचं स्वप्न पाहतेस की काय? माणसानं आपली पायरी पाहून वागावं. सिल्कला तिचं बोलणं खूप जिव्हारी लागलं. तिने लागलीच आपल्या मालकिनीला चॅलेंज देऊन सांगितलं, एक दिवस मी अभिनेत्री होईन आणि माझ्याकडं स्वतःची अशी गाडी असेल. चॅलेंज देऊन सिल्कनं ते काम सोडलं आणि ती तिच्या मावशीकडे गेली. तिची मावशी एंटरटेनमेंट क्षेत्रातल्या कोणत्या तरी मोठ्या माणसाच्या घरी काम करायची.
मग मावशीनं तिच्या ओळखीनं तिला मेकअप आर्टिस्टचं काम मिळवून दिलं. अतिशय आवडीनं आणि मनापासून ती काम करत राहिली. थोडाफार पैसा मिळू लागला. दरम्यान ती तेव्हा भरलेल्या अंगानं ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर येऊन पोचली होती. त्यामुळे तिच्या शरीर सौंदर्यात कमालीचा बदल झाला होता. ती जेव्हा जेव्हा सेटवर यायची तेव्हा तेव्हा सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायची. तिची उपस्थिती डिरेक्टरसह सगळ्यांना जाणवायची. सेटवर कोणत्याही अभिनेत्रीनंतर सिल्क भोवतीच लोक जास्त गोंडा गोळायची आणि तिच्याबद्दलचं लोकांचं असणारं ते अट्रॅक्शन काही चतुर डायरेक्टरांनी हिरलं. त्याच काळात स्वतः सिल्क सिनेमांमध्ये ऑडिशन देत होती, पण कुणी तिचा अभिनेत्री म्हणून विचार करत नव्हतं. पण तिला आयटम सॉन्गच्या खूप ऑफर्स मिळाल्या. दरम्यान सिल्कनं साऊथच्या सिनेमात आयटम सॉन्ग करायला सुरुवात केली आणि गंमत म्हणजे तिच्या मादक अदांमुळे तिची आयटम सॉंग्स इतकी लोकप्रिय झाली की लोक फक्त सिल्कचं गाणं बघायला पिक्चरला यायला लागली. तिच्या आयटम सॉंगनं साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा चेहरा मोराज बदलून टाकला. फिल्मचे डायरेक्टर तिच्या घरी आमच्या सिनेमात आयटम सॉन्ग कर म्हणून रांगा लागू लागले. असं म्हणतात एक काळ तर असा आला की तिच्या एका आयटम सॉन्गची फी आणि संबंध सिनेमात अभिनय करणाऱ्या मुख्य अभिनेत्रीची फी सेम असायची. डायरेक्टर सिनेमात जागा नसली तरी मुद्दाम सिल्क स्मिताचं आयटम सॉन्ग सिनेमात ठेवायचे. का तर सिनेमा हिट होईल म्हणून. पण सिल्कला तिची फक्त आयटम गर्ल अशी ओळख नको होती. तिला त्यापेक्षा काहीतरी मोठं करायचं होतं. दरम्यान 1980 साली विनू चक्रवर्ती या दिग्दर्शकानं तिला त्यांच्या बंदी चक्करम सिनेमात काम करशील का म्हणून विचारलं. सिल्कला ती संधी हवीच होती. तिनं तात्काळ होकार कळवला. तोवर तिला सिल्क स्मिता अशी ओळख मिळाली होती. ती तिच्या विजयालक्ष्मी वदलापती या नावानं सिनेसृष्टीत वावरत होती. दरम्यान त्या सिनेमात तिला सिल्क स्मिता नावाचं कॅरेक्टर मिळालं, जी की एका दारूच्या दुकानाची मालकीण होती. तिची ती भूमिका साऊथमध्ये इतकी बेकार गाजली की तिच्या सिल्क नावानं म्हणजे तिथं दारूचे बार उभं राहिले. 1989 साली त्या चित्रपटाचा हिंदीत रिमेक प्रेम प्रतिज्ञा नावानं झाला, ज्यात मिथुन चक्रवर्ती आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसले होते. तिथून सिल्क स्मिता हे स्क्रीन नाव तिच्यासोबत कायमचं जोडलं गेलं. नंतरच्या काळात अँथनी इस्टमन या प्रसिद्ध मल्याळम डिरेक्टरनं तिला त्याच्या सिनेमात लीड ॲक्ट्रेसचा रोल दिला. सिल्क स्मिताला घेऊन त्यानं इनायथेडी हा मल्याळम सिनेमा बनवला. तो सिनेमा पण बेकार चालला. तिने आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं. पुढं स्वतःची गाडी घेतली. अतिशय खडतर भूतकाळ जगल्यानंतर तिला काही दिवस सुखाचे क्षण आले. दरम्यान दुसरीकडे तिच्या आयटम सॉंग्सची डिमांड काही कमी होत नव्हती. कमनीय बांधा, रेखीव चेहरा, आकर्षक देहबोली, मादकता, स्वतःवर नजर खिळून ठेवण्याच्या तिच्या त्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे तिची मागणी जास्त होती. अभिनयाचं कोणतंही शिक्षण नसताना तिनं परिस्थितीनुसार सिनेमांमध्ये स्वतःला सिद्ध केलं होतं. अभिनय, उत्तम नृत्यासोबत तिने इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवलं होतं. आयुष्यात जे जे शिकता येईल ते ती उत्तम शिकत गेली. तिनं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं. एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटावी इतकं तिचं आयुष्य अनपेक्षित झालं होतं. आता तिला समोरून सिनेमे येऊ लागले. तिची क्रेज हळूहळू वाढायला लागली. तंग कपडे, एखाद्या सीनसाठी आवश्यक असणारं अंग प्रदर्शन, बिकिनी शॉट्स, मादक डान्स ती बिनधास्त बिनदिक्कत करायला तयार व्हायची. आणि त्या काळातल्या कुठल्याच नाट्या तसलं काही करायला तयार नसायच्या. त्यामुळं दरवेळी सिल्क स्मिताचं नाव पुढे केलं जायचं. कुठल्याही सिनेमाच्या पोस्टरवर फक्त सिल्क स्मिताचं नाव जरी दिसलं तरी थिएटर हाऊसफुल व्हायचं. इतकी तिची क्रेज होती. दरम्यान आयटम सॉंग्समुळे तिच्या हातातून अनेक चांगल्या भूमिकाही सुटल्या. लोकांनी तिला कामुकतेचं प्रतीक असं लेबलही लावून टाकलं आणि तिथंच ती टाईपकास्टची बळी पडली. 18 वर्षांच्या तिच्या सिनेमामधल्या करिअरमध्ये तिनं मल्याळी, कन्नड, तेलुगू, तमिळ, हिंदी अशा अनेक जवळपास 450 सिनेमांमधून काम केलं. त्यापैकी एक सिनेमा म्हणजे मधुरम पिराई या तमिळ सिनेमाचा रिमेक असलेला हिंदी सिनेमा सदमामध्ये ती खरी चमकली. श्रीदेवी आणि कमल हसन या बड्या दिग्गजांसोबत तिनं त्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. तिची लोकप्रियता किती होती याचा तुम्हाला एका प्रकारावरून अंदाज येईल. असं म्हणतात की एकदा ती सेटवर सफरचंद खात होती, पण अचानक शॉट रेडी झाला आणि तिला ते सफरचंद टेबलावर तसंच अर्धवट सोडून शूटसाठी जावं लागलं. त्यावेळेस तिथल्या एकानं सिल्क स्मितानं खाल्लेल्या त्या अर्धवट सफरचंदाला घेऊन धूम टोकली. गंमत म्हणजे पुढच्या सफरचंदाचा चक्क लिलाव करण्यात आला. काही जण म्हणतात ते सफरचंद तेव्हा हजारो रुपयात विकलं गेलं होतं. रजनीकांत सोबत सुद्धा सिल्कनं काही सिनेमात काम केलं. नंतरच्या काळात तिनं तिच्यावरचा सेक्स सिम्बॉलचा ठपका आणि तिची डिमांड लक्षात घेऊन काही बी ग्रेड सिनेमातही काम केलं. पण नंतर लोक तिच्या त्या एकाच प्रकारच्या हॉट अभिनयाला कंटाळले. मग काही काळ सिल्कनं सिनेमातून ब्रेक घेतला. काय अफेअर्समधून सावरून तिने एका डॉक्टरशी लग्न केलं आणि संसारात रमली. पण फार काळ ती स्वतःला फिल्म इंडस्ट्रीपासून दूर ठेवू शकली नाही. तिनं पुढे निर्माती बनवून सिनेमे बनवायला सुरुवात केली. कर्ज काढून तिनं सिनेमे बनवले, पण लोकांना तिचे सिनेमे अजिबात आवडले नाहीत. आपल्या करिअरचा असा डाऊनफॉल पाहून सिल्क स्मिता तेव्हा खूप टेन्शनमध्ये असायची.
एकीकडे सिनेमे डबऱ्यात जात होते, कामं मिळत नव्हती आणि दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत होता. त्या काळात सिल्कनं दारूचा आधार घेतला आणि बघता बघता दारूनं तिला कायमचंच घेरलं. ती सतत नशेत राहू लागली. काळ वैऱ्याचा होता आणि तशातच 23 सप्टेंबर 1996 रोजी न्यूज आली की सिल्क स्मितानं घरातच पंख्याला लटकून तिचं जीवन संपवलं. त्या प्रकरणाची सर्व पोलीस चौकशी झाली, पण कर्जाचं टेन्शन आणि निराशा या कारणांमुळे सिल्कनं ते पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं. पोलिसांनी तसाच शेरा मारून केस बंद केली. तिच्या निधनानंतर अनेकांनी तिच्यावर टीका केली की तिला अचानक आलेलं यश पचवता आलं नाही म्हणून. पण खरं तर तसं नव्हतं. कधी काळी जिच्या नुसत्या नावानं थिएटर हाऊसफुल व्हायची अशा मनमोहक अभिनेत्रीची एक्झिट इतक्या वाईट पद्धतीने होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. आता तिनं नेमकं ते पाऊल का उचललं हे गूढ सुद्धा तिच्यासोबत निघून गेलं. आजही त्याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जातात. पण काही म्हणा, सदा न कदा पिचलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर 4 आनंदाचे क्षण आणण्यासाठी का होईना सिल्क स्मिताला क्रेडिट द्यायलाच पाहिजे. पुढे जाऊन तिच्या जीवनावर आधारित 2011 साली एकता कपूरनं विद्या बालनला लीड रोलमध्ये घेऊन द डर्टी पिक्चर नावाचा हिंदी सिनेमा काढला होता आणि तेव्हा पुन्हा एकदा लोकांना सिल्क स्मिताची आठवण आली होती. असो, तुम्ही आजपर्यंत सिल्क स्मिताचा कोणता सिनेमा किंवा गाणं पाहिलंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच तिच्या प्रवासाची गोष्ट कशी वाटली ते देखील कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष वारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.